दोन्ही मान्यवरांची ओळख करून देण्यात आलेली आहे आणि या दोन्ही मान्यवरांचा एक समान धागा आहे, तो म्हणजे रोजगाराच्या संधी. आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत. मात्र राजजींकडनं आपण एक गोष्ट त्याआधी जाणून घेऊया. सेमीकंडक्टरची हल्ली खूप चर्चा होती. सेमीकंडक्टर इतकं महत्त्वाचं काय? ॲक्च्युली जर तर तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ दी इवन नॉर्मल वॉशिंग मशीन जर तर बघितलं त्यांच्यामध्ये पण चिप्स असतात आणि आम्हाला एवढं कळत नव्हतं कारण सगळं काही इम्पोर्ट होत होतं. कोविडच्या दरम्यान जे इम्पोर्ट्सची रिस्ट्रिक्शन आली त्यावेळेस आम्हाला कळलं की चिप मॅन्युफॅक्चरिंग जे आहे किती इम्पॉर्टंट आहे कुठल्याही देशाला, कुठल्याही स्टेटला, कुठल्याही कंट्रीला. आणि आता जे आपण बघतो आहे सध्या जी कठीण परिस्थिती आहे चिप सोर्सिंग, त्यासाठी आपल्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने जी सबसिडी इंट्रोड्यूस केली आहे त्यामुळे मला वाटतं की आपला देश जो आहे इज रेडी टू टेक दिस चॅलेंजेस ऑफ इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. आणि गुजरातमध्ये पण 4-5 कंपन्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एकच आहेत सध्या आणि अदानी पण येत आहेत पुढे करायला. स्टेट गव्हर्नमेंटने आम्हाला पुष्कळ प्रमोट केलं आहे आणि आम्हाला सबसिडी पण दिली आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं एक फॅसिलिटी चालू पण झाली आहे ॲक्च्युली. तर माझ्या मते जो खरा प्रॉब्लेम येणार आहे ते 2 वर्षात, जेव्हा चायना इम्पोर्ट्स बंद झाले आहेत, तायवानमध्ये डिटॉरेशन झालं आहे बिकॉज दे आर नॉट मेकिंग चिप्स. म्हणून मला वाटतं की इंडिया 2 वर्षामध्ये फोरफ्रंटमध्ये होईल आणि RRPला म्हणजे आपण एवढं स्ट्रॉंग करू की चिप सोर्सिंग शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. ओके, गिरीजींकडे येऊया की हवाई वाहतूक क्षेत्र हे दिवसेंदिवस विस्तारत चाललेलं आहे. सोबतच या क्षेत्रातील संधी देखील विस्तारत चाललेल्या आहे. त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा इथं जे ऑडियन्स आहेत आणि सर आहेत त्यांना नमस्कार. आणि NDTV जो मंच आहे त्यांनी एवढी मोठी संधी दिली या प्रेस्टिजियस मंचावर की थोडी इन्फॉर्मेशन सांगण्या रिगार्डिंग एव्हिएशनची. तर तुमचा जो प्रश्न होता की एव्हिएशनमध्ये काय काय अपॉर्च्युनिटी आहे, सर पहिल्यांदा आले होते, त्यांनीच स्वतः सांगितलं की आता आपलं नवी मुंबईचं एअरपोर्ट बनतं आहे. तर कुठल्याही सेक्टरमध्ये जॉब भेटण्यासाठी 3 लोक फार महत्त्वाचे असतात. एक असतं गव्हर्मेंट, दुसरं असतं कंपनी आणि तिसरं असतं कन्झ्युमर. तर आता गव्हर्नमेंटचं जर तुम्ही इनिशिएटिव्ह बघताय की मुंबईमध्ये ऑलरेडी एअरपोर्ट आहे, नवी मुंबईमध्ये बनतो आहे, आत्ता जस्ट 7 दिवसापूर्वी अमरावतीमध्ये पण एअरपोर्ट झाला आहे. जे छोटे छोटे सेक्टर आहेत, कोल्हापूरमध्ये झालं आहे, नांदेडमध्ये झालं आहे, नाशिकमध्ये पण झालं, नाईट लँडिंग सुरू झाली आहे, शिर्डीमध्ये झालेलं आहे एअरपोर्ट. तर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेते एव्हिएशन सेक्टरला डेव्हलप करण्यासाठी. दुसरं असतं कंपनीज. आता एअर इंडियाने 450 एअरक्राफ्टची ऑर्डर दिलेली आहे, इंडिगोने 500 एअरक्राफ्टची ऑर्डर दिलेली आहे, नवी एअरलाईन आहे आकासा म्हणून, त्यांनी स्टार्टिंगला 75 एअरक्राफ्टची ऑर्डर दिली होती, अजून आय थिंक नवीन 100 एअरक्राफ्टची नवीन ऑर्डर दिलेली आहे. फ्लाय 91 एक 6 महिन्यापूर्वी गोवन बेस एअरलाईन स्टार्ट झाली आहे. तर कंपन्या पण मार्केटमध्ये येत आहेत. आणि तिसरं असतं कन्झ्युमर, म्हणजे तुम्ही आम्ही. 2010ला फ्लाईंग करणं म्हणजे खरेसाहेब मुंबईवरनं दिल्लीला गेले असते तर घरी न्यूज झाल्या असेल की खरेसाहेब फ्लाईटने गेले. त्यावेळेस ती लक्झरी होती. आजच्या डेटला आहे ना ती नेसेसिटी झालेली आहे. आणि गव्हर्नमेंटचं स्वतः एव्हिएशन मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये 20,000 पायलटची रिक्वायरमेंट आहे. तर एव्हिएशनमध्ये अपॉर्च्युनिटी नक्की असणार आहे. आणि हे जे एअरक्राफ्ट भारतामध्ये येणार आहेत ते एका दिवसात नाही येणार आहे, एका महिन्याला मोस्टली एखादं एअरक्राफ्ट येतं. तर अपॉर्च्युनिटी आणि संधी भरपूर आहेत. जसं पायलट लोकांना संधी आहे, जसं नवीन एक एअरक्राफ्ट ज्यावेळेस भारतात येतं तर अंदाजे अप्रॉक्सिमेट मिनिमम 20 पायलटची रिक्वायरमेंट असते आणि बॅकअपमध्ये 15 म्हणजे 35ची. म्हणजे हे समजण्यासाठी एक तुम्हाला सोपं एक्झाम्पल देतो, लगेच लक्षात येईल. जसं कमर्शियल पर्पजसाठी तुम्ही मुंबई पुणे जर गाडी घेतली कमर्शियल पर्पजसाठी तर 8 तासाची ड्रायव्हरची ड्युटी असते. तर तुम्हाला मिनिमम 3 ड्रायव्हर लागणार. आणि तुम्ही जर 10 गाड्या घेतल्या तर 30 ड्रायव्हर लागणार. आणि बॅकअपमध्ये कोणी हॉलिडे द्यायचा आहे, कोणी अचानक सुट्टी घेतली तर 2 लागणार. जसं एका गाडीच्या मागं मिनिमम 3 ड्रायव्हर लागतात आणि बॅकअपमध्ये 2. तर तसेच ज्यावेळेस एक नवीन एअरक्राफ्ट भारतामध्ये येतं तर अंदाजे 20 पायलटची रिक्वायरमेंट असते अंदाजे. तर जसे पायलटचे आहेत तसेच कॅबिन क्रूची पण रिक्वायरमेंट आहे, ग्राउंड हँडलिंगची पण रिक्वायरमेंट आहे. तर सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे सर. राज सर, एक प्रश्न जाणून घ्यायचा आहे की सेमीकंडक्टर पॅकेजिंग क्षेत्राबद्दल तसं भारतामध्ये फार माहिती नाही आहे. हे नेमकं क्षेत्र काय आहे आणि या क्षेत्रामधल्या संधी किती आहेत? ॲक्च्युली सेमीकंडक्टर चिप्स ही एकदम कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे सगळ्यांना आम्ही आपले जेव्हा इनॉग्रेशन पण झालं होतं
तेव्हा शिंदेसाहेब CM होते. शिंदेसाहेब फडणवीस साहेबांनीच इनॉग्रेशन केलं होतं. त्यावेळी तेच झालं होतं की वेफर काय आणि चिप्स काय. तर तेच आपले सर पण म्हणत होते, भाऊ ते बटाटे वेफर नाही आहे हो, ते वेगळे चिप्स आहेत आणि ते चिप्स आहे ते तांदळाएवढी लहान आहे म्हणजे. आणि खरोखरच आपले 2 मशीन शिंदेसाहेबांनी इनॉग्रेट केले आणि एक फडणवीस साहेबांनी इनॉग्रेट केले. बट ही इंडस्ट्री एवढी कॉम्प्लेक्स आहे. पण याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज एवढा आहे सर की जे कोणी ह्याच्यामध्ये काम करतात, जे कोणी इवन ऑपरेटर आता जे मी बघितलं, तर त्यांची जी रेम्युनरेशन आहे ना, दॅट इज ॲट पार विथ इंटरनॅशनल लेवल. तर म्हणजे कोणी इकडे एम्प्लॉयमेंटला आला ना, तर त्याला असं वाटेल की ही इज वर्किंग इन अ फॉरेन एन्व्हायरमेंट. एक दुसरं म्हणजे एवढं जॉब क्रिएशन होईल. आता आमचं एक कम्प्लीट अमेरिकन प्लांट इंडियामध्ये येण्याचा फुल आमचा प्लॅन चालू आहे. तर ते जर आलं ना सर, आम्ही कम्प्लीट ॲनालॉग डिव्हायसेस म्हणजे चिप्स जे ऑटोमोबाईलला लागतात, जे तुमच्या कन्झ्युमरला लागतात, डिफेन्सला लागतात, ते सगळे काही चिप्स आम्ही ह्या फॅसिलिटीमध्ये करू. स्टेट गव्हर्नमेंटने आम्हाला सबसिडी दिली आहे. स्टेट गव्हर्नमेंट इज व्हेरी प्रोॲक्टिव्ह. माझ्या मते एवढी इनिशिएटिव्ह घेऊन स्टेटला सेल्फ सफिशियंट करणं, स्टेट शुड प्रॉस्पर, नेशन शुड फ्लरिश, हे जे मोटो ठेवला आहे, त्यामुळे एव्हरी एंटरप्रेनरला वॉन्ट्स टू जम्प इन टू दिस. आणि जी टेक्नॉलॉजी आहे, कधी तुम्ही इवन ॲज NDTV यू कॅन कम अँड म्हणजे यू कॅन टेक अ लुक ॲट इट. इट इज द मोस्ट कॉम्प्लेक्स बट वन ऑफ दी स्टेट ऑफ दी आर्ट टेक्नॉलॉजी. आणि आम्हाला असं गर्व वाटतो की महाराष्ट्रामध्ये आता ही पहिली फॅसिलिटी आहे जी इन्स्टॉल्ड आहे आणि वर्किंग आहे आणि चिप्स करतात. म्हणजे कसं असतं की प्रोसेस असा असतो की पहिल्यांदा डिझाईन टीम पाहिजे. जी डिझाईन टीम आता सध्या इंडियामध्ये लिमिटेशन्स आहेत, बट टेक्नॉलॉजी घेतल्यामुळे डिझाईन मिळाल्यामुळे एक फॅब होतो. फॅबमध्ये वेफर क्रिएट होतात आणि एका वेफरमध्ये 2500 ते 5000 पर्यंत चिप्स असतात. सो द रोल ऑफ अन OSAT इज टू रोल आउट चिप्स फ्रॉम वेफर्स. दॅट इज द लास्ट स्टेज, त्याला म्हणतात OSAT. आणि त्यानंतर पॅकेजिंग होतं म्हणजे ATMP. सो जे फॅब आहे ते आपण आता तलोजामध्ये, जे गव्हर्नमेंटने आम्हाला 100 एकरचं लँड दिलं आहे, त्या लँडमध्ये आपण या 4-5 महिन्यात सेट करू. आणि त्याच्यानंतर जे आपण कंप्लीट फॅब, डिझाईन, OSAT आणि ATMP हे कंप्लीट प्रोसेस आपण. सर, एक छोटासा प्रश्न लोकांना समजण्यासाठी, सेमीकंडक्टर कुठकुठल्या सेक्टरमध्ये आपल्या दैनंदिन जीवनात प्रभाव पाडतील अशा कुठल्या गोष्टींमध्ये वापरले जातात? येस, ॲक्च्युली आम्हाला पण माहीत नव्हतं. जेव्हा इनॉग्रेशन होतं तर आमच्या मेन स्ट्रॅटेजिक ॲडवायझर सचिन तेंडुलकर आहे. ओके. सो सचिन तेंडुलकर इज आवर मेन स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. तर जेव्हा त्यांनी पहिले स्पीच दिली तर ते पण बोलले की मी चोडणकर बरोबर बसलो होतो, पण मला माहीत नव्हतं की वॉशिंग मशीनमध्ये पण चिप्स असतात. ओके. सो म्हणजे कमर्शियल यूज, फ्रॉम कमर्शियल यूज टू ऑटोमोबाईल. बट मेन सेक्टर जे आहेत ना सर, ऑटोमोबाईल्स. आता फॉर एक्झाम्पल महिंद्रा झाले होते. महिंद्राज जे म्हणजे इट इज व्हेरी 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 इंटरेस्टिंग टू नो दॅट महिंद्राज हॅव डेव्हलप्ड अन इलेक्ट्रिक व्हेकल 100% इंडिजिनाइज्ड. आणि त्यांचा मोटो काय आहे की त्यांना सबसिडी म्हणजे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नाही इन्व्हेस्ट करायचं, त्यांना एडास, IGBTs, मॉसफेट, जेवढं काही ऑटोमोबाईलमध्ये लागतं ते त्यांना इंडियामध्ये प्रोड्यूस करायचं, कारण ते PLI घ्यायचे म्हणून. सो ऑटोमोबाईल इज द बिगेस्ट सेक्टर. टेलिकम्युनिकेशन, पॉवर ॲप्लिकेशन्स, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटमध्ये, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मॉड्यूलमध्ये चिप हे आवश्यक आहेच. सो इट इज म्हणजे एक एवढा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे की म्हणजे आज आपल्याकडे स्टेटमध्ये पण 3-4 सेमीकंडक्टर फॅसिलिटी जरी झाली तरी आपला डिमांड पूर्ण नाही होऊ शकणार. ओके. गिरीजी, तुम्हाला प्रश्न आहे की तुमचं जे क्षेत्र आहे, जर एखाद्याचं शिक्षण कमी असेल तरी त्याला संधी आहे का? हां, पायलट ट्रेनिंग आहे ना सर, हा स्किल बेस्ड जॉब आहे. जसं गाडी चालवणे हे स्किल आहे. ज्याला 2 व्हीलर चालवते ते 4 व्हीलर चालवते, त्याला एअरका पण चालवलं जातं. ठीक आहे, सिम्पल आहे. फार लोकांना माहिती नाही. असं वाटतं की पायलट म्हणजे फार हायली क्वालिफाईड पाहिजे. असं काय नाही, हा स्किल बेस्ड जॉब आहे. तर त्याची बेसिक रिक्वायरमेंट जी आहे ती 10+2 विथ मॅथ अँड फिजिक्स. ठीक आहे, फक्त तो पास पाहिजे आणि त्याच्याकडे स्किल पाहिजे. आणि हे स्किल जे आहे, ज्यावेळेस स्टुडंट फ्लाइंग स्कूलला जॉईन करतो तर हे हळूहळू करून आम्ही लोक डेव्हलप करतो.
सिम्पल. त्याच्यामुळे एवढं काय हायली क्वालिफाईड नाही पाहिजे. बरं, आता यालाच जोडून प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातले जे तरुण तरुणी आहेत, एक असा समज आहे की ते या क्षेत्रात येऊ शकत नाहीत. हे खरं आहे का? ना ना ना, हा एकदम खोटा समज आहे. म्हणजे माझ्याकडे कोल्हापूरवरनं पण स्टुडंट आहेत, ग्रामीण भागातनं पण आहेत, नागपूरवरनं पण आहेत. कुणी पण पायलट होऊ शकतं. सिम्पल, अगेन स्किल बेस्ड जॉब. ज्याला टू व्हीलर चालवता येते ना, तो फ्लाईंग करू शकतो. तो कुठलाही असू द्या, ग्रामीण भागातला असू द्या किंवा कुठलाही असू द्या. फक्त ह्याच्यामध्ये मेजर जो कॉस्टिंग येतो ना, फंडिंग फार जास्त लागतं पायलट ट्रेनिंगमध्ये. अप्रॉक्सिमेट जर इंडियामध्ये पायलट ट्रेनिंग करायची असेल तर तुम्हाला 50 ते 60 लाखापर्यंत खर्च येतो. आणि आउट ऑफ इंडिया करायचं असेल तर एक 60-70 लाखापर्यंत खर्च येतो. पण याच्यासाठी मेजॉरिटी जे स्टुडंट आहेत ते एज्युकेशन लोन पण घेऊ शकतात पायलट ट्रेनिंगसाठी. तर आणि एज्युकेशन लोन पण भेटून जातं. तर असं ज्यांना खरंच इच्छा आहे पायलट व्हायची, कारण कसं माहिती आहे का, आता तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये बघता, इंजिनिअरिंग, डॉक्टर तर आता भरपूर झालेत. पायलट सेक्टर जे ते एक नवीन इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत आणि ह्याच्यामध्ये सॅलरी पण चांगली आहे. जसं आता तुम्ही पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला पण माहिती की त्या टायमाला तुमची काय सॅलरी होती. आजच्या डेटला पण माहिती की जे मुलं ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघतात त्यांची काय सॅलरी आहे मार्केटमध्ये. पण पायलट जो आहे त्याचं बेसिक रिक्वायरमेंट आहे 10+2 विथ मॅथ अँड फिजिक्स. पायलट बनण्यासाठी साधारण 2 वर्ष लागतात. 2 वर्षानंतर म्हणजे त्या विद्यार्थ्याचं जे एज असतं कमर्शियल पायलट लायसन्स झाल्यानंतर ते 21च्या आसपास असतं. अँड ॲट एज ऑफ 21 से 22 त्याची स्टार्टिंग सॅलरी जी असते ती 2.5 ते 3.5 लाखापर्यंत असते. तर मला असं वाटत नाही की अशी कुठली इंडस्ट्री आहे जी 2 वर्षात तुम्हाला इतकी हाय रिटर्न देईल. ओके, राज सरांची इंडस्ट्री कदाचित देऊ शकेल इतकी सॅलरी असं वाटतंय. पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की एक वेगळं क्षेत्र आहे तुमचं आणि बट ऑफकोर्स की याच्यात आव्हानं असणार, चॅलेंजेस आहेत. ती चॅलेंजेस कोणती आहेत आणि ती त्याच्यावर मात करण्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आय थिंक ही एकच इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये रिजेक्शन्स आर मॅसिव्ह. तर तुम्ही जर तर 100 वेफर बनवलेत तर 80 वेफर रिजेक्ट होऊ शकतो. म्हणजे चॅलेंजेस काय असतं की आपण जरी प्रोटोटाईप केला आणि जरी आपण प्रोडक्शनमध्ये गेलो तर हे ॲश्युअर्ड नाही आहे की तुम्ही जेवढे बनवणार ते क्लिअर होणार म्हणून. तर एक जो ट्रेनिंग आपण घ्यायचं टेक्नॉलॉजी प्रोव्हायडरकडनं की हाऊ टू कंट्रोल रिजेक्शन. एकदा रिजेक्शन कंट्रोल केलं की आपला एक अमेरिकन आला होता, मी ताज लँडमध्येच एक प्रेस रिलीज केलं होतं. तर तो बोलला की आम्ही जर तर रिजेक्शन्स कंट्रोल केले तर आमचे प्रॉफिट्स कॅन बी ॲज हाय ॲज 30%. ओसॅटमध्ये इट्स अ चॅलेंज, बट वेफर इंडस्ट्रीमध्ये हे जे आहे वी कॅन इझिली गेट दॅट सॉर्ट ऑफ अ मार्जिन. बट एक आहे की आज जर तर तुम्ही प्लॅन केलं तर इट कॅन टेक यू 18 months, इट कॅन टेक यू 24 months, इट कॅन टेक यू 36 months. सो दॅट तो चॅलेंज आहे आणि तो आहे अजूनही चॅलेंज. त्यासाठी मी काय म्हणतो की आपल्या जे प्राईम मिनिस्टर साहेबांनी जी योजना केली की ही बॉट इमिजिएट सबसिडीज, तर त्यामुळे काय झालं की मोठी टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स इंडियामध्ये आले. ओके, आणि त्यांना ते कारण आयडिया ऑफ मोदीजी वॉज दॅट वॉट एव्हर यू सेटअप द इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज डेट फ्री. कारण आज जर तर तुम्हाला सबसिडी नाही मिळाली असती ना तर नो बडी वूड हॅव डेअर टू इवन सेटअप अ सेमीकंडक्टर इंडस्ट्री बिकॉज द इन्व्हेस्टमेंट्स आर इन फ्यू क्रॉर्स, थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ क्रोर्स. एक फॅब सेट करायला 5-6 हजार करोड लागतात ॲक्च्युली. सो बट ॲट द एंड ऑफ द डे मला वाटतं जे लोक ह्या फील्डमध्ये जातात ना ते आर डेडिकेटेड. बरं. आणि आम्ही आता जसे ओसॅटमध्ये जेव्हा आपलं सप्टेंबरमध्ये चालू केलं, वी स्टार्टेड विथ 40% रिजेक्शन. सो आय एम ब्लेस्ड बाय डॉक्टर काकोडकर जी, हू इज माय मेंटर. सो डॉक्टर अनिल काकोडकरचा एक आयडिया हेच होता की जेस्टेशन पिरियड वाढवा पण रिजेक्शनवर फोकस करा. द डे यू कंट्रोल रिजेक्शन दॅट डे युअर कंपनी कॅन गो इन टू लॉट ऑफ प्रॉफिट्स. ओके, तुमच्या दोघांची खूप गप्पा मारायच्या, मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबावं असं मला एक सूचना पण येते, त्यामुळे इथेच थांबतोय. ओव्हर टू यू.